नमस्कार मित्रांनो. आपण जेव्हा जेव्हा संशोधन करत असतो तेव्हा संशोधनाचा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे संशोधनाचे अहवाल लेखन. आपण जेव्हा संशोधन करायला घेतो तेव्हा आपण संशोधनाचे शीर्षक शोधत असतो. तेव्हापासूनच आपली ही संशोधनाची घोडदौड सुरू झाली असते. संशोधनाच्या याच घोडदौडीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे संशोधनाची उद्दिष्ट लक्षात घेणं. ही उद्दिष्ट लक्षात घेतल्यावरच संशोधनाचे गृहीत कृत्य म्हणजे असे एक कल्पनात्मक विधान देखील तयार करणं अतिशय महत्वाचे असते, जे आपल्या संशोधनामध्ये अंतिम निर्णय काय असेल याबाबत दिशा ठरवण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा संशोधन पूर्ण करतो तेव्हा आपलं संशोधन नेमकं कुठल्या टप्प्यावर पोहोचलं आहे हे सांगणारा अंतिम मसुदा म्हणजे संशोधनाचा अहवाल. हा अहवाल आपल्याला आपण संशोधनामध्ये नक्की काय आढावा घेतलेला आहे याची पूर्तता दाखवून देणारी एक दिशा हा देखील ठरवू शकतो. हा संशोधनाचा अहवाल भविष्य काळातील संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून देखील उपयोगी पडतो आणि आपण आपले संशोधन कसे मांडले हे देखील कळण्यासाठी हा संशोधनाचा आराखडा, त्याचा अहवाल हा महत्वाचा आहे. त्यामुळे या संशोधन अहवालाचे लेखन अतिशय अचूक पद्धतीने करणं हे देखील गरजेचं असतं. संशोधन अहवाल लिहिताना संशोधन अहवालाचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात. या 3 प्रकारांमध्ये सर्वात पहिला भाग म्हणजेच प्रस्तावनेचा भाग, दुसरा भाग हा संशोधन अहवालाच्या मुख्य आराखड्याचा भाग असतो, तर शेवटचा भाग हा संदर्भ विभागाचा भाग असतो. आपण पहिल्यापासून म्हणजेच प्रस्तावनेच्या भागापासून या अहवालात नक्की काय असतं त्या गोष्टीकडे लक्ष देऊया. सर्वात पहिला प्रस्तावनेचा भाग म्हणजेच शीर्षक पृष्ठ. शीर्षक पृष्ठ यामध्ये आपण आपल्या संशोधनाचे नाव देत असतो. आपले नाव, आपण हे संशोधन करतोय त्याच्यामुळे आपले नाव देखील त्या शीर्षक पृष्ठामध्ये महत्वाचे असते. याशिवाय ह्या संशोधनामध्ये आपला कोणी मार्गदर्शक लाभले आहे का त्यांचे नाव देखील टाकणं हे तितकंच महत्वाचं असतं. याशिवाय हे संशोधन करीत असताना आपण कुठल्या संस्थेद्वारे हे संशोधन करतोय, कुठल्या संस्थेला आपण ॲफिलिएट आहोत का, आपण कुठल्या संस्थेला संलग्नित आहोत का, त्या संस्थांचा देखील उल्लेख करणं महत्वाचं असतं. आणि या शीर्षक पृष्ठावरती शेवटचा भाग म्हणजेच आपण संशोधन सुरुवात कोणत्या वर्षी केली आणि संशोधन आपण आटोपते कोणत्या वर्षी घेतलेले या वर्षांचा उल्लेख करणं देखील महत्वाचं असतं. शीर्षक पृष्ठानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे प्रास्ताविकेचा भाग. यामध्ये संशोधक आपली प्रस्तावना मांडत असतो. संशोधनाचा मुद्दा हा नक्की का महत्वाचा आहे, हे संशोधन कुठल्या प्रकारे आपल्या पुढे येणार आहे, त्या संशोधनाचा भविष्यवेध काय आहे, या सर्व गोष्टी आपण प्रास्ताविकामध्ये देत असतो. यानंतर पुढचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन ज्याला ऋणनिर्देश असे देखील म्हणलं जातं. आभार प्रदर्शन म्हणजेच ऋणनिर्देश करणं हे सुरुवातीलाच अतिशय महत्वाचं असतं. आपल्याला हे संशोधन करताना बऱ्याच लोकांनी मदत केलेली असते. त्यांच्या मदतीची परतफेड आपण ह्या आभार प्रदर्शनाच्या या पृष्ठावरनं करत असतो. आपल्याला आपल्या संशोधन मार्गदर्शकाने अत्यंत महत्वाची आणि मोलाची अशी मदत केलेली असते. आपले संशोधन कुठल्याही टप्प्याला चुकू नये म्हणून आपल्या संशोधक मार्गदर्शकाने बरीच मदत आपल्याला केली असते. याशिवाय आपण बऱ्याच विभागांमध्ये जाऊन येतो, बरीच माहिती गोळा करत असतो. या विभागांमधले काही विभाग प्रमुख असतील यांना देखील ऋणनिर्देश करायला विसरायचं नसतं. आपण बऱ्याच ग्रंथालयांमध्ये गेलेलो असतो. त्या ग्रंथालयांचे ग्रंथपाल हे देखील आभार प्रदर्शनाचे मानकरी असतात. त्याच्यामुळे त्यांची नावं आणि त्यांचे डेझिग्नेशन हे देखील इथे देणं महत्वाचं असतं. याशिवाय आपल्या काही मित्राने आपले संशोधन पुढे जावे यासाठी प्रयत्न केलेले असतात. मित्रांचे आणि आपल्या परिवारातल्या व्यक्तींचे देखील ऋणनिर्देश आपण इथे करायचे असतात. ऋणनिर्देश हे अतिशय महत्वाचे पान असते. यातून आपण आपल्या संशोधनामध्ये इतर लोकांची जी रुची आहे ती देखील पुढे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे त्यांना मान देण्याचं हे पान अतिशय महत्वाचं असतं. त्याच्या पुढचं जे पान येतं ते म्हणजे अनुक्रमणिकेचं. अनुक्रमणिका हे असे पान असतं की आपण आपल्या संशोधनाचे जे टप्पे केलेले, जे भाग केलेले, प्रत्येक भाग हा कुठल्या पानावरती येतो, प्रत्येक घटक हा कुठल्या पानावरती आपण नेमून दिलाय याची एक सूची करणं आणि मुद्देसूद अनुक्रमणिका तयार करून आपण या पुढच्या पानावरती समाविष्ट केली असते. त्या पुढचा भाग म्हणजेच ज्याप्रमाणे आपण अनुक्रमणिका केली आहे त्याचप्रमाणे आलेख असतात, त्याच्यानंतर काही नकाशे असतात, काही आकृत्या असतात
आणि त्यासारख्याच काही सारण्या म्हणजेच तक्ते देखील असतात। या चारही गोष्टींच्या देखील आपल्याला वेगवेगळ्या अनुक्रमणिका करायच्या आहेत। या आकृत्या, हे तक्ते, ह्या सारण्या या नक्की कुठल्या पानावरती आहेत यांना थेट आपण त्या पानावरती जे पान नंबर टाकलेले ते देखील आपण ह्या अनुक्रमणिकेमध्ये टाकत असतो। त्याच्यामुळे या आलेखांसाठी, या नकाशांसाठी, या सारण्यांसाठी या छोट्याशा अनुक्रमणिकाच आहेत असं देखील म्हणायला काही हरकत नाही। हा झाला प्रस्तावनेचा भाग। यापुढे आपण बघणार आहोत संशोधन अहवालाचा मुख्य आराखडा, मुख्य भाग। या आराखड्यामध्ये सर्वात पहिला भाग असतो तो म्हणजेच प्रस्तावनेचा भाग। आपण हे संशोधन नक्की कसे करणार आहोत याची जी प्रस्तावना आहे यापासून हे संशोधनाचा आराखडा सुरुवात होतो। या प्रस्तावनेमध्येच आपल्या संशोधनाची समस्या नक्की काय आहे, आपल्या संशोधनाची व्याप्ती नक्की काय आहे, आपण काही गृहीतकृत्य ही सुरुवातीला जी बनवले ती काय आहेत, आपल्या संशोधनामधल्या मर्यादा काय आहेत, आपण कोणते उद्देश लक्षात घेऊन या संशोधनाकडे बघतोय, याशिवाय काही महत्वाच्या संकल्पना आणि या संकल्पनांच्या व्याख्या या देखील आपण या प्रस्तावनेच्या भागामध्ये मांडणार आहोत। नंतर पुढचा जो भाग येतो तो म्हणजे तथ्य पद्धती। आपण आपले संशोधन नक्की कसे पुढे नेणार आहोत, यासाठी आपण विश्लेषण कशा प्रकारे करणार आहोत, आपले स्रोत नक्की काय आहेत, या स्रोतांमध्ये प्राथमिक स्रोत काय आहेत, या स्रोतांमध्ये दुय्यम स्रोत काय आहेत, या सर्वांचा लेखाजोखा, या सर्वांचा आढावा आपण या तथ्य पद्धतीमध्ये करत असतो। तथ्य पद्धती आपल्याला सांगत असते की आपले संशोधन पुढे नक्की कुठल्या प्रकारे जाणार आहे। यानंतर पुढचा भाग म्हणजेच तथ्यांचे विश्लेषण। आपण जी जी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती गोळा करणं इतकाच संशोधनाचा भाग नसतो। आपण जी माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीवरून आपण काही सारण्या तयार करत असतो। या सारण्यांचाच अंदाज घेऊन आपण काही आलेख देखील काढत असतो। आलेखांच्या मदतीला काही कॉलम चार्ट्स, काही पाय चार्ट्स हे देखील येत असतात आणि ह्यावरूनच आपण एकंदरीतच विश्लेषण करत असतो। आपण प्रत्येक ठिकाणी सारण्यांचा असेल किंवा या आलेखांचा असेल यांचं परीक्षण करत असतो आणि एक अनुमान मांडण्याचा, एका अनुमानाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यामुळे या तथ्यांचे विश्लेषण करणं, विश्लेषणावरनं अनुमानापर्यंत पोहोचणं या तथ्य विश्लेषणामध्ये अतिशय महत्वाच्या दृष्टिकोनातून याकडे आपण बघत असतो। सर्वात शेवटचा भाग म्हणजेच निष्कर्ष आणि शिफारसी। आपण जे तथ्यांचं विश्लेषण केले त्याच्यावरनं आपल्या डोक्यामध्ये काही निष्कर्ष येत असतात। हे निष्कर्ष म्हणजेच आपल्या संशोधनाचे फलित असते। आपण जे गृहीत कृत्य सुरुवातीला मांडलेले आहे त्या गृहीत कृत्यानुसार आपण आता आपल्या संशोधनाच्या अंती शेवटच्या टप्प्यांमध्ये निरीक्षणापर्यंत जे पोहोचतोय ते गृहीत कृत्य व्यवस्थित झाले आहे की नाही हे तपासणं हे देखील महत्वाचं असतं। त्याच्यामुळे गृहीत कृत्यांची सिद्धता या निष्कर्षांमधून आपण येत असते। याशिवाय आपण जे संशोधन करतोय त्या संशोधनामध्ये आपल्या दृष्टिकोनातून आपण काय शिफारशी मांडू शकतो या शिफारसी देखील आपण या भागामध्ये देत असतो। त्याच्यामुळे हा महत्वाचा मुख्य आराखड्याचा भाग प्रस्तावनेपासून सुरू होतो आणि शिफारसींपर्यंत संपतो। ह्याचा पुढचा भाग म्हणजे संदर्भ विभाग। ह्याच्यामध्ये आपण जितके यामध्ये सर्वात पहिला भाग म्हणजे संलग्न पत्रे आणि परिशिष्ट। संलग्न पत्रे ही अशी एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये आपण नमुना प्रश्नावली काय विचारली, आपण आपल्या संशोधनामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्नावली वापरले त्या सर्व प्रकारच्या प्रश्नावलींचे जे नमुने ते आपण या ठिकाणी जोडत असतो। त्याशिवाय आपण काही मुलाखती घेतलेल्या असतील, या मुलाखतींमधले प्रश्न हे देखील इथे नमूद करणं हे गरजेचे असते। आपण काही शासकीय योजनांकडून, आपण काही लोकांकडून माहिती मिळवली असते, या माहितींचे अहवाल देखील आपण या संदर्भ सूचीमध्ये, या संदर्भ पत्रांमध्ये जोडू शकतो। शिवाय काही सांख्यिकीय आकडेमोड असेल तिचा सुद्धा आपण वापर या शेवटच्या संलग्न पत्रांमध्ये किंवा परिशिष्टांमध्ये करू शकतो। आपल्याला काही पत्रांची प्राप्ती झालेली असेल ज्याचं आपण विश्लेषण केलं असेल त्या गोष्टी देखील या परिशिष्टांमध्ये जोडणं हे गरजेचं आहे। परिशिष्टांचा सर्वात शेवटचा भाग म्हणजे आपण काही ठिकाणी जर काही फोटो काढले असतील, हे फोटो आपल्या निरीक्षणासाठी अतिशय महत्वाचे ठरले असतील तर हे फोटो देखील या भागामध्ये जोडणं अतिशय महत्वाचं असतं। या पुढचा भाग म्हणजेच संदर्भ ग्रंथ सूची। जे संदर्भ ग्रंथ आपण इथं दुय्यम स्रोत म्हणून वापरले आहेत, ज्या संदर्भ ग्रंथांचा वापर आपले संशोधन पुढे नेण्यासाठी झालेले आहे
त्या सर्व संदर्भ ग्रंथांचा उल्लेख लेखकांच्या नावांसकट, कुठल्या वर्षी तो संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालाय, या सर्व गोष्टींची परिपूर्तता करणारा, प्रत्येक संदर्भ ग्रंथांचा उल्लेख असणारा हा संदर्भ ग्रंथ सूची हा देखील भाग इथे महत्वाचा ठरतो. आणि सर्वात शेवटचा भाग म्हणजे सूचीचा. या सूचीचे देखील 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजेच विषय सूची आणि दुसरा प्रकार म्हणजेच लेखक सूची. विषय सूची या भागामध्ये आपण महत्वाच्या ज्या संकल्पना आपल्या संशोधनामध्ये वापरल्यात त्यांचे विश्लेषण, म्हणजे हा शब्द हा नक्की काय प्रकाराने आपण आपल्या संदर्भात वापरणार आहोत, म्हणजे एखादा शब्द हा कुठल्या अर्थाने आपल्या संशोधनात वापरला गेलाय याची आपण एक सूची करत असतो. आणि दुसरा भाग म्हणजेच लेखक सूची. यामध्ये साहित्यांची निर्मिती लेखकांच्या नुसार आपण क्रमवार पद्धतीने इथे लावत असतो. याप्रमाणे आपला संदर्भ विभाग हा पूर्ण होतो. विपणन संशोधनामधील अहवाल नक्की कसा लिहायचा याकडे आज आपण बघितलं. मात्र विपणन संशोधनातील अनेक महत्वाचे मुद्दे आपल्याला अजूनही बघणं बाकी आहे. ते तुम्हाला लवकरात लवकर कळण्यासाठी, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकरात पोहोचण्यासाठी तुम्हाला माझा हा चॅनल सबस्क्राईब करायचा आणि आवडल्या असतील तर तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे लाईक्स देखील आले पाहिजेत. लवकरच भेटूया. धन्यवाद.